Hello everyone. From today's onward, we will start our new chapter, that is epilepsy and anti-epileptic drug. Okay. So this chapter comes under the drug acting on CNS. Okay. So before seeing the anti-epileptic drugs, we must know about the epilepsy. Okay. So epilepsy, it is a neurological disorder. Okay. So neurology, which is related to the neurons. Okay, as we know that our whole body functions generally depends on the brain or regulate by the brain. आपल्या बॉडीचे जे सगळे फंक्शन्स आहेत, प्रत्येक सिस्टीमचे, प्रत्येक ऑर्गन्सचे, ते कोण कंट्रोल करतं आणि रेग्युलेट करतं आहे, तर आपल्या बॉडीमध्ये ब्रेन हा मेन इम्पॉर्टंट ऑर्गन आहे की तो बॉडीची होल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, बॉडीचं जे रेग्युलेशन आहे ते कंट्रोल करायचं काम करतं. ओके, सो ब्रेन त्याचं फंक्शन आहे ते कसं करतं, with the help of impulse. Okay, so brain काय करणार आहे, with the help of न्यूरॉन्सच्या हेल्पने ब्रेन काय करणार आहे, ते जे इम्पल्स आहेत किंवा जो काय मेसेज आहे, ओके, ते काय करणार आहेत, न्यूरॉन्स जे आहेत ते ब्रेनकडून कंडक्ट करायचं काम करणार आहे, कन्वे करायचं काम करणार आहे ते पर्टिक्युलर सिस्टीमकडे और ऑर्गनकडे. ओके, किंवा काय करणार आहेत, ते पर्टिक्युलर ऑर्गनकडून किंवा सिस्टीमकडून जो काही मेसेज आहे, जे काही इम्पल्सेस आहेत, ते ब्रेनकडे कॅरी करायचं काम जे आहे ते न्यूरॉन्स करतात. ओके, सो आपल्या होल बॉडी सिस्टीमचे जे नॉर्मल फंक्शनिंग मेंटेन करण्याचं जे वर्क आहे बॉडीचं, त्याच्यामध्ये न्यूरॉन्स जे आहेत ते मेजर रोल प्ले करतात. ओके, कारण का जे काही मधलं जे मॅसेंजरचं काम आहे की ज्याच्यामुळे ॲक्टिव्हिटीज कॅरी केल्या जातात बॉडीकडून, ते जे मॅसेंजरचं काम आहे जे इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीच्या नॉर्मल फिजिओलॉजी मेंटेन करण्यासाठी, ते मेनली न्यूरॉन्सच्या हेल्पने ब्रेन करत असतो. ओके, सो इपिलेप्सी ह्या डिसऑर्डर्स मध्ये काय होतं, तर इट इज अ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स. ओके, सो दिस इपिलेप्सी डिसऑर्डर्स विच इज रिलेटेड टू द न्यूरॉन्स. ओके, सो हे जे न्यूरॉन्स आहेत ह्याच्या डिसीजला जनरली इपिलेप्सी हा डिसीज असं म्हणतात. ओके, सो इट मे बी रिलेटेड विथ द कंडक्शन ऑफ द इम्पल्स. ओके, सो इम्पल्सचं जे कंडक्शन आहे ह्याच्याशी रिलेटेड हा डिसीज आहे. ओके, सो इन ब्रीफ आपल्याला इपिलेप्सी डिस्कस करायचा आहे. इन शॉर्ट मी तुम्हाला इथे इंट्रोडक्शन दिलेलं आहे की इपिलेप्सी म्हणजे काय आणि इपिलेप्सी च्या अगेन्स्ट कोणते ड्रग यूज केले जातात. ओके, कोणती नॉर्मल मेकॅनिझम आहे की ज्याच्यामुळे इपिलेप्सी हा डिसऑर्डर जो आहे तो बॉडीमध्ये होतो, आणि मग अँटी इपिलेप्टिक ड्रग जे आहेत ते कसे त्यांचे ॲक्शन शो करतात आणि इपिलेप्सीचे जे सीझर्स येतात त्यांना कसं ट्रीट केलं जातं. ओके, सो जर आपण इपिलेप्सी ॲज वी ऑल नो दॅट इपिलेप्सी रिलेटेड टू द brain disorders. Okay, related with central nervous system disorders. Okay, so it is an third most common neurological disorders. Okay, जर आपण होल वर्ल्डमध्ये जर ब्रेनशी रिलेटेड और सेंट्रल नर्वस सिस्टीम रिलेटेड जर डिसऑर्डर्स बघितले तर त्याच्यामध्ये थर्ड कॉमन डिसऑर्डर्समध्ये रँक येतो तो इपिलेप्सीचा येतो. ओके, फर्स्ट आहे सेरिब्रोवॅस्क्युलर डिसीजेस. ओके, सो मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन्स विच इज सफर्ड with the cerebrovascular diseases. Okay, then after Alzheimer disease is there, and then third rank is epilepsy. Okay, so epilepsy, it is an most common third rank disease which is related to the neurological disorders. Okay, so first we must know about in detail epilepsy. Okay, so epilepsy म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. So epilepsy is a group of neurological disorders characterized by epileptic seizures. Okay, so epilepsy, it is nothing but the group of neurological disorders. Okay, so neurons चे related जे काही disorders आहेत त्याचा group, त्याचा bunch, it is nothing but the epilepsy. Okay, which is characterized by epileptic seizures. Okay, so main characteristics आहे और main symptoms जे आहे epilepsyचं ते आहे seizures. Okay, so seizures, it is nothing but the episodes that can vary from brief and nearly undetectable periods to the long periods of a vigorous shaking. Okay, so seizure, it is nothing but the sudden or uncontrolled electrical disturbance in the brain. Okay,
म्हणजे काय होतं, सीझर्स होतात म्हणजे काय होतात की आपल्याला माहिती आहे की नॉर्मल जेव्हा बॉडीचं फंक्शनिंग सुरू असतं तेव्हा काय होणार आहे, एका न्यूरॉन्सकडून दुसऱ्या न्यूरॉन्सकडे जे काही इम्पल्सेस आहेत ते काय केले जातात, कॅरी केले जातात. ओके, आणि हे नॉर्मल वेने बॉडीचं नॉर्मल फिजिओलॉजी सुरू असते. ओके, सो जेव्हा इपिलेप्सी लाईक कंडिशन्स त्या पर्सनच्या और ह्युमन बिईंगच्या बॉडीमध्ये होते तेव्हा काय होणार आहे, हे जे इम्पल्स जनरेशनचा जो रेट आहे तो नॉर्मलपेक्षा जास्त होणार आहे. ओके, म्हणजे त्या न्यूरॉन्सची जी फायरिंग आहे इम्पल्स कंडक्ट करायची ती काय होणार आहे, मोर होणार आहे. ओके, सो इट इज नथिंग बट द सीझर्स. ओके, सो सीझर्समध्ये काय होतं, सडन अनकंट्रोल इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्सेस इन द ब्रेन. ओके, सो हे जे नॉर्मल इलेक्ट्रिकल जे इम्पल्स जनरेशन बॉडीमध्ये सुरू असतं, ब्रेनमध्ये सुरू असतं, ते जे नॉर्मल इलेक्ट्रिकल करंट आहे ब्रेनचा तो डिस्टर्ब होतो. ओके, कसा डिस्टर्ब होणार आहे, त्याची जी ॲक्शन आहे ती कशी असणार आहे, सडन असणार आहे. ओके, अनकंट्रोल असणार आहे, त्याच्यावर कंट्रोल राहत नाही. ओके, सो मोर नर्व इम्पल्सेस आर जनरेटेड. ओके, सो नर्वची जी फायरिंग आहे ती कशी होते, जास्त रेटने होते. ओके, सो ड्यू टू दिस change into the electrical current of the brain that results into the changes in the behavior. Okay, so due to the this impulse or the nerve firing that results into the चेंजेस इन टू द बिहेवियर. ओके, सो पर्सनचा जो बिहेवियर आहे त्याच्यामध्ये चेंजेस होतात. देन मुवमेंट्स अँड फिलिंग. ओके, सो पर्सनचे जे नॉर्मल मुवमेंट्स आहेत, मस्क्युलर्स मुवमेंट्स आहेत त्याच्यामध्ये चेंजेस होतात. पर्सनच्या फिलिंग चेंज होतात. ओके, अँड ऑल्सो देअर विल बी अ चान्सेस ऑफ अनकॉन्शियसनेस. ओके, अनअवेअरनेस मीन्स दीज आर द सिम्टम्स ऑफ सीझर्स. ओके, सो सीझर्स म्हणजे सीझरमध्ये काय होतं मी सांगितलं तुम्हाला, तर काय होतं, सडन आणि अनकंट्रोल चेंज इन टू द इलेक्ट्रिकल करंट ऑफ द ब्रेन. ओके, सो इलेक्ट्रिकल करंट म्हणजे काय, जे नॉर्मल ब्रेनची जी नर्व फायरिंग सुरू असते. ओके, की ज्याच्या थ्रू ते जे इम्पल्स न्यूरॉन्स कॅरी करते आणि त्याच्यामधून बॉडीचे जे नॉर्मल फंक्शन्स आहेत ते केले जातात. ओके, पण इथे काय होणार आहे, ड्यू टू द इन्क्रीज इन टू द नर्व फायरिंग. ओके, जर नर्व फायरिंग इन्क्रीज झाल्यामुळे त्या पर्टिक्युलर न्यूरॉन्सचं जे मॅसेज कन्वे करायचं, जे इम्पल्स कन्वे करायचं जे रेट आहे, जी फ्रिक्वेन्सी आहे ती इन्क्रीज होते अँड दॅट रिझल्ट्स इन टू द मोर नर्व फायरिंग. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू द इम्पेअरमेंट ऑफ फंक्शन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गन. ओके, सो आपण हे एका एक्झाम्पलने समजून घेऊया की जनरली आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिकल बल्ब असतात. ओके, सो जुन्या काळामध्ये जे येलो कलरचे मोठे बल्ब यूज केले जात होते त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा बघितलं असाल, तुम्हालासुद्धा माहिती आहे की जनरली जेव्हा व्होल्टेज फ्लक्च्युएट होतं, ओके, घरामध्ये जेव्हा व्होल्टेज कमी जास्त होतं तेव्हा ते बल्ब काय करतात, पेटतात बंद होतात, पेटतात बंद होतात. ओके, आणि जेव्हा व्होल्टेज जो आहे तो अचानक इन्क्रीज होतो, वाढतो, तेव्हा काय होतं, ते बल्ब काय होतात, फुटतात. ओके, त्यांचं बस्टिंग होतं, विच इज ड्यू टू द रिझल्ट्स इन टू द इन्क्रीज इन टू द व्होल्टेज. ओके, सो त्याचा जो इलेक्ट्रिक करंटचा जो सप्लाय आहे त्या बल्बचा तो अचानक वाढल्यामुळे तो बल्ब जे आहेत ते काय होतात, फुटतात. ओके, सो दिस इज अँड जस्ट एक्झाम्पल की तुम्हाला समजण्यासाठी. ओके, सो जनरली ब्रेनमध्ये काय होतं की ब्रेनमध्ये जे डिफरंट लोब्स आहेत, ओके, ते काय करतात, पर्टिक्युलर फंक्शन्स जे आहेत ते त्यांचे असतात. म्हणजे ऑसिपिटल आहे, फ्रंटल लोब आहे, परायटल लोब आहे. ओके, सो हे जे डिफरंट काइंडचे जे लोब्स आहेत ब्रेनमध्ये ते डिफरंट काइंडचे फंक्शन्स जे आहेत ते प्ले करतात. ओके, सो पर्टिक्युलर ब्रेनमध्ये जेव्हा पर्टिक्युलर त्या एरियामध्ये जेव्हा नर्व फायरिंग इन्क्रीज होणार आहे, ओके, सो तेव्हा काय होतं, त्याचं जे फंक्शन आहे ते काय होतं, इम्पेअर होतं. ओके, सो इन डिटेल आपल्याला नंतर हे समजून घ्यायचं आहे. फक्त आता तुम्हाला बेसिक जे आहे मेकॅनिझम ते समजण्यासाठी मी तुम्हाला हे एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सो सीझर्समध्ये काय होणार आहे की ड्यू टू द इन्क्रीज इन टू द नर्व फायरिंग दॅट रिझल्ट्स इन टू द इम्पेअरमेंट ऑफ फंक्शन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गन. ओके, सो नर्व फायरिंग सडनली इन्क्रीज झाल्यामुळे, अबनॉर्मली इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं,
त्या पर्टिक्युलर ज्या पार्टला ते नर्व फायरिंग जात आहे त्या पार्टचे जे फंक्शन्स आहेत ते काय होतात, इम्पेअर होतात. ओके, अँड दॅट रिझल्ट्स म्हणजे त्याचे सिम्पटम्स कोणते कोणते मी तुम्हाला सांगितले. तर काय होतं, ते ह्युमन बिईंगच्या बिहेवियरमध्ये चेंजेस होऊ शकतात. त्याचे जे मुवमेंट्स, बॉडी मुवमेंट्स आहेत त्याच्यामध्ये चेंजेस येऊ शकतात. फिलिंग्स ज्या आहेत त्या पर्सनच्या त्या चेंज होऊ शकतात. ओके, आणि ती जी कॉन्शियसनेसची जी लेवल आहे ती काय होते, अल्टर होण्याचे चान्सेस होतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सीझर्स. सो द मोस्ट कॉज ऑफ मोस्ट केसेस ऑफ एपिलेप्सी इज अननोन. ओके, सो जनरली एखाद्या पर्टिक्युलर पर्सनमध्ये जर एपिलेप्सी झाला असेल तर त्याचा कॉज काय आहे हे आपण पर्टिक्युलर पर्सनसाठी सांगू शकत नाही, कारण का पर्टिक्युलर डिफरंट पर्सनमध्ये त्याचे रिझन्स जे आहेत ते डिफरंट आहेत. ओके, सो सम केसेस ऑकर्स ॲज द रिझल्ट ऑफ ब्रेन इंजुरी. ओके, सो काही केसेसमध्ये काही पर्सन्समध्ये एपिलेप्सी डिसऑर्डर होऊ शकतो. कधी, तर त्या पर्सनला ब्रेन इंजुरी झाली असेल तर. ओके, किंवा स्ट्रोक कंडिशन्स झाली असेल तर. ओके, सो स्ट्रोक म्हणजे काय होतं, तर त्या ब्रेनला डॅमेज होतं ड्यू टू द इंटरप्शन इन टू इट्स ब्लड सप्लाय. ओके, सो त्या मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे तर मेंदू जो आहे तर त्याला डॅमेज होतं. ओके, ती जी कंडिशन आहे त्याला स्ट्रोक असं म्हणतात. ओके, सो जेव्हा मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो त्या कंडिशनमध्ये स्ट्रोक ह्या कंडिशनमध्ये एपिलेप्सी होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त आहेत. ओके, नेक्स्ट आहे ते ब्रेन ट्युमर्स आहे. ओके, सो ब्रेनमध्ये ट्युमर्स जेव्हा होतात, ओके, सो त्या कंडिशनमध्ये पेशंटला एपिलेप्सी होऊ शकतं. ओके, इन्फेक्शन्स ऑफ ब्रेन. ओके, सो विथ द हेल्प ऑफ व्हेरियस पॅरासाइट्स दॅट इन्क्लूड्स व्हायरसेस आहे, फंगाय आहे. ओके, सो हे डिफरंट बॅक्टेरियाज आहेत विच कॉजेस द इन्फेक्शन्स इन टू द ब्रेन. ओके, सो ब्रेनला इन्फेक्शन करणारे असे पॅरासाइट्स आहेत दॅट रिझल्ट्स इन टू द इपिलेप्सी. ओके, सो अशा कंडिशनमध्ये इपिलेप्सी होण्याचे चान्सेस जे आहेत त्या पेशंटमध्ये जास्त दिसून येतात. ओके, नेक्स्ट आहे बर्थ डिफेक्ट्स. ओके, सो इट रिलेटेड टू द जेनेटिक फॅक्टर्स. ओके, सो बर्थ जेव्हा त्या पर्टिक्युलर पर्सनची बर्थ होणार आहे, आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपली बर्थ होते किंवा एखादं इन्फंट्स असतं त्याच्या सगळ्या सिस्टीम काही डेव्हलप नसतात. ओके, जसजसे मंथ पास होतात, जसजसे इयर्स पास होतात तसतसे त्या आपल्या बॉडीचे जे सिस्टीम्स आहेत त्या डेव्हलप होत जातात. ओके, सो जन्मतः त्या मुलाची जी सेंट्रल नर्वस सिस्टीमची डेव्हलपमेंट जी आहे ती तेवढी नसते. ओके, सो त्याच्यामुळे बर्थ डिफेक्ट्समुळे जनरली एपिलेप्सी होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, so that condition is known as epileptogenesis. Okay, so epileptogenesis, it is nothing but the gradual process by which normal brain develops epilepsy. Okay, so normal brain जो आहे त्याच्यामध्ये epilepsy डेव्हलप होण्याची ही प्रोसेस आहे विच इज जनरली कॉज ड्यू टू द बर्थ डिफेक्ट्स. ओके, सो बर्थमध्ये जर सेंट्रल नर्वस सिस्टीम वेल डेव्हलप झाली नसेल, सो अशा पेशंट्समध्ये, अशा कंडिशन्समध्ये इपिलेप्टोजेनेसिसने इपिलेप्सी जी आहे ती कॉज होऊ शकते. ओके, सो दीज आर द व्हेरियस कॉजेस ऑफ इपिलेप्सी. ओके, सो डिफरंट रिझन्स आहेत, डिफरंट कॉज आहेत इपिलेप्सी होण्याचे, ते पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल वाईज ते काय आहेत, डिफरंट्स आहेत. ओके, so epilepsy is a neurological disorders caused by malfunctioning nerve cells activity in the brain, and these malfunctions cause the episodes called as seizures. Okay, so epilepsy, it is nothing but the neurological disorders. Okay, so it is related to the nerve. Okay, so neurological disorders which is caused by malfunctioning of nerve cell activity in the brain. Okay, so nerves जे आहे त्याच्या सेलची ॲक्टिव्हिटी जी आहे ती त्याच्यामध्ये माल फंक्शनिंग होतं अँड दॅट रिझल्ट्स इन टू द malfunctioning of episodes which is that results into the malfunctioning of brain and that causes the episodes of seizures. Okay, so त्याच्यामुळे seizures जे आहेत ते दिसून येतात ड्यू टू द malfunctioning of brain. ओके, सो ब्रेनचं malfunctioning होतं and that results into the episodes of seizures. Okay, it is nothing but the epilepsy.
So symptoms of epilepsy. So seizures are only visible symptom of epilepsy. Okay. So एखाद्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला इपिलेप्सी झाला आहे, ह्याचे सिम्पटम्स काय आहेत तर सीझर हे एकमेव सिम्पटम्स आहे की ज्याच्या थ्रू आपण ओळखू शकतो त्या पर्सनला इपिलेप्सी आहे. ओके. सो देर आर डिफरंट काइंड्स ऑफ सीझर्स अँड सिम्पटम्स ऑफ ईच टाईप कॅन अफेक्ट पीपल डिफरंटली. ओके. सो जरी सीझर हे कॉमन सिम्पटम्स असलं तरी त्या सीझर्समध्ये जे सब सिम्पटम्स आहेत ते इंडिव्हिज्युअल वाईज काय आहेत डिफरंट सब सिम्पटम्स आहेत. ओके. सो आपण पर्टिक्युलर असे सिम्पटम्स सांगू शकत नाही की मसल्सची मुवमेंट झाली म्हणजे इपिलेप्सी आहे, किंवा काही इपिलेप्सीमध्ये आहे ते पर्सन काय होतं स्टेबल होतं, नुसतं स्टेअर करतो, त्याला आजूबाजूचा अवेअरनेस राहत नाही. ओके. सो आपल्याला नंतर हे डिफरंट टाईप्स बघायचे आहेत इपिलेप्सीचे. ओके. सो सीझर्स आर टिपिकली लास्ट फ्रॉम द फ्यू सेकंड्स टू फ्यू मिनिट्स. ओके. सो जेव्हा पर्सनला इपिलेप्सी दॅट इज इपिलेप्टिक अटॅक येतो विच इज फॉर द ड्युरेशन ऑफ फ्यू मिनिट्स. ओके. फ्यू मिनिट्स म्हणजे काही सेकंद ते काही मिनटं एवढंच त्या इपिलेप्टिक अटॅकचं ड्युरेशन असतं. ओके. सो यू मे बी अलर्ट ड्युरिंग द सीझर ऑर लूज कॉन्शियसनेस. ओके. सो ज्या पर्सनला इपिलेप्टिक अटॅक येणार आहे तो काय त्या पर्सनचं कॉन्शियसनेस असू शकतं किंवा मग त्याला तो काय पर्सन काय होतो अनकॉन्शियसनेस होतो. ओके. सो यू मे नॉट रिमेंबर व्हॉट हॅपन ड्युरिंग द सीझर्स ऑर मे नॉट इवन रिअलाइज यू हॅड अ सीझर. ओके. सो जेव्हा अनकॉन्शियसनेस होणार आहे पर्सन तेव्हा त्या पर्सनला काय आहे की त्याला सीझर आला आहे हे सुद्धा त्याला आठवत नाही. ओके. आणि त्या पर्टिक्युलर सीझरच्या पिरियडमध्ये काय झालं आहे हे सुद्धा त्या पर्सनला मेमराइज होत नाही. ओके. सो सीझर दॅट मेक यू फॉल टू द ग्राउंड और मेक द मसल स्टिफन और जर्क आउट ऑफ कंट्रोल आर इझी टू रिकग्नाइज. ओके. सो जर सीझर्स अशा टाईपचे असतील की ज्याच्यामध्ये जेव्हा पर्सनला इपिलेप्टिक अटॅक येतो तेव्हा सीझर्स जर असे असतील की त्याच्यामुळे पर्सन जो आहे तो काय होणार आहे ग्राउंडवर खाली पडणार आहे. ओके. फॉल टू द ग्राउंड और मेक मसल्स स्टिफन. ओके. सो मसल्स काय होतात त्या एपिलेप्सीमध्ये स्टिफ होतात म्हणजे काय तर तसे ताठ जसं धरून ठेवतो. ओके. दातकळी वगैरे बसलेला प्रकार तुम्ही आजूबाजूला तुमच्या माणसांमध्ये बघितला असेल. ओके. सो सीझर्स म्हणजे नक्की काय तर आपण बोलतो की और इपिलेप्सी म्हणजे काय तर जे बोलतात की मिरगी येते. ओके. मराठीमध्ये त्या डिसऑर्डर्सला मिरगी असं बोलतात. सो जर्क आउट ऑफ कंट्रोल आर इझी टू रिकग्नाइज. ओके. सो मसल्स जे आहेत तो स्टिफ होतात किंवा मग काय आहे तर जर्की मुवमेंट शो करतात. ओके. जर्की म्हणजे काय तर जसं थरथरल्यावर आपलं अंग होतं. ओके. दॅट मुवमेंट्स इज नोन ॲज जर्क. ओके. सो ह्या सिम्पटम्स थ्रू आपण इपिलेप्सी जो आहे तो इझिली रेकग्नाइज करू शकतो. ओके. बट मेनी सीझर्स डू नॉट इन्वॉल्व दिस रिॲक्शन्स अँड मे बी हार्डर टू नोटीस. ओके. पण काही सीझर्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला असे सिम्पटम्स दिसून येत नाहीत आणि आपण असे सिम्पटम्स दिसून न आल्यामुळे ते जे सीझर्स येतात तेव्हा त्या पर्सनला रेकग्नाइज करणं कठीण जातं. ओके. सो सम सीझर्स मेक यू स्टेअर इन टू अ स्पेस और फॉर फ्यू सेकंड्स. ओके. सो काही सीझर्समध्ये काय होतं तर पर्सन जो आहे तो फक्त एकटक बघत राहतो. ओके. स्पेसमध्ये किंवा असंच त्याची जसं आपण बोलतो की तंद्री लागते. ओके. त्या टाईपमध्ये सुद्धा सीझर्स येतात. ओके. सो अशाच टाईपमध्ये जेव्हा सीझर्स येणार आहे तेव्हा ते सीझर्स काय आपण लगेच आयडेंटिफाय करू शकत नाही आहे, कारण का पर्सन काय करणार आहे शांत बसणार आहे आणि तो टक लावून वरती आकाशाकडे किंवा कोणत्याही ऑब्जेक्टकडे असं टक लावून फक्त बघत राहणार आहे. ओके. अदर मे कन्सिस्ट ऑफ ओनली ऑफ फ्यू मसल्स ट्विचेस, turn of the head or strange smell or visual disturbances that only you sense. ओके. सो काही सीझर्स अशा टाईपचे असतात की ज्याच्यामध्ये मसल्स जे आहेत काही मसल्स जे आहेत त्याच्यामध्ये ट्विचेस होतात. ओके. म्हणजे त्या मसलचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं त्या पर्टिक्युलर एरियामध्ये. ओके. नेक्स्ट आहे टर्न ऑफ द हेड. म्हणजे काय होतं मान जी आहे ती काय होते टर्न होते वाकडी होते. ओके.
और द स्ट्रेंज स्मेल और व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस, ओके, किंवा स्ट्रेंज स्मेल येतो अँड व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस आर देअर, ओके, की हे जे आहे ते तो पर्टिक्युलर पर्सनच फील करू शकतो, ओके. दॅट कॅन बी ओनली सेन्स बाय यू. ज्या पर्सनला ते सीझर्स अशा टाईपचे आले आहेत तोच पर्सन फक्त सेन्स करू शकतो, ओके. So these are the symptoms of epilepsy. Okay, so signs and symptoms of seizure that include confusion. Okay, so जेव्हा तुम्हाला इपिलेप्टिक अटॅक येतो त्याचे सायन्स आणि सिम्पटम्स काय आहेत. फर्स्ट आहे कन्फ्युजन. ओके, सो माइंडमध्ये काय होतं, कन्फ्युजन होतं. ओके, काय चाललं आहे, मी कुठे आहे, काय हे कुठे आहे वगैरे, असं सगळ्या गोष्टींचं कन्फ्युजन माइंडमध्ये होतं. ओके, नेक्स्ट आहे ऑरा. ओके, सो ऑरा इट इज नथिंग बट द डिस्टिंक्टिव्ह सराउंडिंग लाईक फिलिंग. ओके, म्हणजे काय, त्या पर्सनचं जे फिलिंग्स आहे, एक्सपिरियन्स आहे किंवा मुवमेंट आहे, ओके, की ज्या डिफरंट होऊन जातात ड्यू टू द डिस्टिंक्टिव्ह सराउंडिंग. ओके, तो पर्सन जो आहे तो त्याचं सराउंडिंग जे आहे ते तो डिस्टिंक्टिव्ह फील करतो. ओके, सो त्याच्यामुळे त्या पर्सनचे फिलिंग्स आहे, त्याचा एक्सपिरियन्स आहे किंवा त्याचे मुवमेंट्स जे आहेत ते काय होतात, चेंज होतात. ओके, नेक्स्ट आहे सडन फॉल्स. ओके, सो ड्यू टू द मसल रिलॅक्सेशन और सडन मसल कॉन्ट्रॅक्शन रिझल्ट्स इन टू द सडन फॉल्स ऑफ दॅट पेशंट्स. ओके, नेक्स्ट आहे सिम्पटम्समध्ये स्टेअरिंग. ओके, जसं आपण बघितलेलं आहे मगाचे साईन अँड सिम्पटम्स, की ज्याच्यामध्ये पर्सन जो आहे तो स्पेसमध्ये किंवा एका पर्टिक्युलर ऑब्जेक्ट काय करत राहतो, फक्त स्टेअर करत राहतो, म्हणजे टक लावून शांतपणे बघायचं. ओके, नेक्स्ट आहे सिम्पटम्समध्ये अनकंट्रोलेबल जर्की मुवमेंट. ओके, सो अनकंट्रोलेबल जर्की मुवमेंटमध्ये काय होते, पर्सनचे जे बॉडी पार्ट्स आहेत ते काय होतात, थरथर कापायला लागतात. ओके, नेक्स्ट आहे स्ट्रेंज सेन्सेशन्स अँड इमोशन्स. ओके, सो ह्या सीझर्समध्ये काय होतं, असे स्ट्रेंज सेन्सेशन व्हायला लागतात किंवा इमोशन्स जे आहेत ते चेंज होतात. ओके, सडन चेंज इन इमोशन अँड बिहेवियर. ओके, लॉस ऑफ कॉन्शियसनेस ऑर अवेअरनेस. ओके, सो इपिलेप्सीमध्ये आपण बघितलेलं आहे की काही काही इपिलेप्टिक कंडिशनमध्ये काय होतं, जो कॉन्शियसनेस आहे पर्सनचा, जो अवेअरनेस आहे तो काय होतो, लॉस्ट होतो. ओके, सो दीज आर द साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ सीझर्स. ओके, अँड दिस रिलेटेड टू द इपिलेप्सी. So now we can see the various causes of epilepsy. ओके, सो इपिलेप्सी कोणत्या कोणत्या कॉजमुळे इपिलेप्सी होऊ शकतं. ओके, ऑलरेडी आपण हे कॉज बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्ट्रोक. ओके, सो स्ट्रोक म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, तर ब्रेनचा पर्टिक्युलर एरिया डॅमेज होतो ड्यू टू द इंटरप्शन ऑफ ब्लड सप्लाय. ओके, और इनसफिशियंट ब्लड सप्लाय. ब्लड सप्लाय इंटरप्ट झाल्यामुळे किंवा इनसफिशियंट क्वांटिटीमध्ये ब्लड सप्लाय झाल्यामुळे त्या ब्रेनचा जो पर्टिक्युलर एरिया आहे त्याच्यामध्ये काय होतात, इम्पेअरमेंट येतात. ओके, सो दॅट कंडिशन इज नोन ॲज स्ट्रोक. ब्रेन ट्यूमर इज देअर, brain infections are there. Okay, traumatic brain injury or head injury is there, loss of oxygen to the brain, certain genetic conditions, other neurological conditions, alcoholism or alcohol withdrawal. Okay, so all these may leads to the इपिलेप्सी. ओके, सो ह्या ज्या कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये इपिलेप्सी होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त दिसून येतात. ओके, कॉज ऑल दिस कंडिशन्स अफेक्ट्स द ब्रेन. ओके, सो ब्रेनचं जे फंक्शन्स आहे, त्याची फिजिओलॉजी आहे, त्याची जी ॲनाटॉमी आहे, त्याला अफेक्ट करतात ह्या सगळ्या कंडिशन, आणि त्याच्यामुळे ब्रेनचे जे इम्पेअरमेंट होतं फंक्शन्सचं, त्याच्या फिजिओलॉजीचं, दॅट रिझल्ट्स इन टू द देअर विल बी अ चान्सेस ऑफ और मेजर चान्सेस ऑफ कॉझिंग इपिलेप्सी. ओके, सो डिफरंट कॉजेस ऑफ इपिलेप्सी दॅट इन्क्लूड्स द इन्फेक्शन्स. ओके, सो इन्फेक्शन्स कोणत्या टाईपचे असू शकतात, तर पॅरासायटिक इन्फेक्शन्स असू शकतात. ओके, सो पॅरासायटिक इन्फेक्शन्स लाईक न्यूरोसिस्टी सेरोसिस. ओके, सो न्यूरोसिस्टी सेरकोसिसमध्ये काय होतं, सो इट इज अन सिस्ट इन्फेक्शन. ओके, सो सिस्ट काय होतं, ब्रेनमध्ये जे आहे ते ब्रेनचा जो एरिया आहे तो काय करतो, सिस्ट जो आहे तो कवरअप करतो. ओके, दॅट रिझल्ट्स इन टू द न्यूरोलॉजिकल सिंड्रोम दॅट इज इपिलेप्सी. ओके, सो ब्रेनचा जो होल एरिया आहे दॅट कवर्ड बाय द सिस्ट. ओके, सो सिस्ट आहे, पॅरासाइट्स आहे, तो ब्रेनचा होल एरिया जो आहे तो कवरअप करतो, अँड दॅट रिझल्ट्स इन टू द
disturb the brain functions. Okay, next आहे cystosomiasis. Okay, so cystosomiasis it is an parasitic infection. Okay, so parasite जो आहे तो काय करतो, ह्युमनच्या स्किनमध्ये एंट्री करतो, त्याच्या थ्रू तो ब्लडमध्ये जातो अँड दॅट रिझल्ट्स इन टू द मायग्रेट इन टू द फंक्शन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गन. ओके, सो cystosomiasisमध्ये जो पॅरासाइट्स आहे दॅट एंटर्स इन टू अ स्किन and thereby that parasite enter into a blood and that results into the altered the function of that particular organ. Okay, next आहे ते paragoniasis. Okay, so paragoniasis is an infection with parasitic worm which is caused due to the eating undercooked crab or crayfish. Okay, so हे हा जो डिसऑर्डर्स आहे, हा जो पॅरासाइट आहे दॅट इज पॅरागोनिमियासिस. ओके, दॅट एंटर इन टू अवर बॉडी ड्यू टू द अंडरकुक फूड कन्झ्युम. ओके, जर आपण क्रॅब आहे किंवा क्रेफिश आहे हे जर अंडरकुक आपण ईट केले दॅट रिझल्ट्स इन टू द पॅरागोनिमियासिस इन्फेक्शन्स. ओके, अँड देअर विल बी अ चान्सेस ऑफ इपिलेप्टिक अटॅक. ओके, नेक्स्ट आहे व्हायरल इन्फेक्शन्स दॅट इन्क्लूड्स द मिझल्स. ओके, सो मिझल्स इट इज नथिंग बट द कफिंग और स्नीझिंग डिसऑर्डर्स. ओके, त्याच्यामध्ये त्याला आपण रुबेला असं सुद्धा म्हणतो. ओके, सो मिसेल्स दॅट रिझल्ट्स इन टू द चान्सेस ऑफ इपिलेप्टिक अटॅक. ओके, नेक्स्ट आहे हर्पीस सिम्प्लेक्स. ओके, सो इट इज ऑल दीज आर व्हायरल इन्फेक्शन्स. ओके, सो हर्पीस सिम्प्लेक्स या डिसऑर्डरमध्ये काय होतं, ड्यू टू द व्हायरस दॅट रिझल्ट्स इन टू अ सोर्स. ओके, सो मोस्ट ऑफन अराउंड द माउथ ऑफ द ऑन द जेनायटल्स. ओके, सो माउथ किंवा मग जेनायटल्स आहेत बॉडीमध्ये त्याच्यामध्ये सोर दिसून येतं. ओके, ड्यू टू द व्हायरल इन्फेक्शन. ओके, नेक्स्ट आहे HIV. ॲज यू ऑल नो दॅट so these are the viruses that results into there will be a causes of epilepsy. Okay, next bacterial infections आहे, त्याच्यामध्ये meningitis आहे. Okay, then encephalitis आहे. Okay, so meningitis it is nothing but the inflammation of brain and spinal cord membrane. Okay, so जे meninges आहेत की जे brain आणि spinal cordला प्रोटेक्शन कवर अप करतात त्या मेनिंजेसचं इन्फ्लामेशन होतं. ओके, दॅट कंडिशन इज नोन ॲज मेनिंजायटिस. ओके, सो मेनिंजायटिस जनरली कॉज ड्यू टू द मेनिंगोकोकल और ट्युबरक्युलस. ओके, एन्सेफॅलायटिस. सो एन्सेफॅलायटिस इट इज नथिंग बट द इन्फ्लामेशन ऑफ ब्रेन. ओके, सो एन्सेफॅलॉन जो ब्रेनचा पार्ट आहे त्याचं इन्फ्लामेशन होतं दॅट रिझल्ट्स इन टू द एन्सेफॅलायटिस. ओके, नेक्स्ट आहे opportunistic infections in HIV. Okay, so generally opportunistic infection which is caused due to the pathogens. Okay, so pathogens मध्ये बॅक्टेरिया असतील किंवा व्हायरसेस असतील, फंगाय असतील, प्रोटोझोआ असतील. ओके, that results into the weaken the immunity system of that host. Okay, so due to this opportunistic infections in HIV the person immune system get weakened day by day. Okay, so for example मध्ये आपण बघितलं तर क्रिप्टोकोकोसिस, हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस, टोक्झोप्लाझ्मोसिस अँड ट्युबरक्युलोसिस. ओके, सो ह्या डिसऑर्डर्समध्ये दॅट व्हायरस कॉजेस द opportunistic infections in HIV. Okay, so all these are the causes of the epileptic conditions. Okay, so epilepsy symptoms बघितले आपण, that is loss of consciousness, anxiety is there, staring, weakness, muscle contractions and jerking. Okay, so epilepsy is a disorder marked by disturbed electrical rhythms in the central nervous system. Okay, so electrical impulse जे कंडक्शन आहे ते कशामध्ये होतं, न्यूरॉन्सने केलं जातं. ओके, सो जो मॅसेज न्यूरॉन्स ट्रान्सफर करतो त्याची जी फायरिंग जी असते नॉर्मल त्याचा रेट जो आहे तो त्याची फ्रिक्वेन्सी आहे ती काय केली जाते, इन्क्रीज केली जाते. अँड ड्यू टू दिस हायर इलेक्ट्रिकल rhythms or disturbed electrical rhythms or excessive electrical rhythms that results into the seizures like symptoms. Okay, and that results into the epileptic attack. Okay,
सो आपल्याला माहिती आहे की बॉडीमध्ये गाबा आहे तो काय करतो, इनिबिटिव्ह न्यूरोट्रान्समीटर म्हणून ॲक्ट होतो. ओके, आणि ग्लुटामेट आहे विच इज ॲन एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर. ओके, सो गाबा काय करणार आहे, गाबा क्लोरीन चॅनलची एंट्री वाढवणार आहे. ओके, आणि काय करणार आहे, क्लोरीन चॅनल आत आल्यामुळे हायपरपोलरायझेशन होणार आहे आणि मसल रिलॅक्सेशन होणार आहे. ओके, आणि एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटरमध्ये काय होतं, तर जे काही ग्लुटामेट आहे एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर्स ते कॉजेस द इन्व्हर्ट सोडियम आयन. ओके, सो सोडियम आयन जे आहेत ते आतमध्ये घेतले जातात, इंट्रासेल्युलर रिजनला पोटॅशियम जो आहे त्याचा इफ्लक्स केला जातो. ओके, सोडियम आयन पॉझिटिव्ह आयन कंटेनिंग पॉझिटिव्ह चार्ज कंटेनिंग आयन आहे. सो त्याच्यामुळे एंट्री ऑफ सोडियम आयन दॅट रिझल्ट्स इन टू द डिपोलरायझेशन. ओके, सो डिपोलरायझेशन दिसून येतं ड्यू टू द मोर इन्क्रीज इन टू द पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि डिपोलरायझेशन होतं दॅट रिझल्ट्स इन टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स ऑर कंडक्शन ऑफ इम्पल्सेस इन टू आवर बॉडी. ओके, सो दिस इज ऑल रिलेटेड टू द इपिलेप्सी. ओके, सो इपिलेप्सी जेव्हा होणार आहे तेव्हा काय होणार आहे मग, की हे जे कंडक्शन आहे ग्लुटामेट एक्सायटेटरी जे आहे ते काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू द इन्क्रीज इन टू द नर्व फायरिंग दॅट इज सीझर्स. ओके, सो त्याच्यामुळे सीझर्स जे आहेत ते येण्याचे चान्सेस काय असतात, जास्त असतात. ओके, सो आपल्याला माहिती आहे की आपल्या ब्रेनमध्ये डिफरंट पार्ट्स आहेत. त्याच्यामध्ये फ्रंटल लोब आहे, मोटर कॉर्टेक्स आहे, सेन्सरी कॉर्टेक्स, पॅरायटल लोब, ऑसिपिटल लोब, टेम्पोरल लोब. ओके, सो प्रत्येक ब्रेनचा पार्ट आहे त्याच्यामध्ये डिफरंट काइंडचे सेंटर्स आहेत की जे त्यांचं स्पेसिफिक फंक्शन्स जे आहेत ते रोल करतात. ओके, सो इथे तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसतं फर्स्ट लोब आहे फ्रंटल लोब. ओके, सो फ्रंटल लोबचं काम काय आहे, एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स, थिंकिंग, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, इमोशन्स अँड बिहेवियर कंट्रोल, पर्सनॅलिटी. ओके, मोटर कॉर्टेक्सचं काम काय आहे, तर मुवमेंट. ओके, सो बॉडीची जी मुवमेंट आहे ते रेग्युलेट करायचं काम जे आहे ते मोटर कॉर्टेक्सचं आहे. ओके, नेक्स्ट आहे सेन्सरी कॉर्टेक्स. त्यांचं काम काय आहे, तर सेन्सेशन करायचं हे त्याचं काम आहे. ओके, नेक्स्ट लोब आहे पॅरायटल लोब. त्याचे फंक्शन्स आहेत परसेप्शन, मेकिंग सेन्स ऑफ वर्ड, ॲरिथमेटिक अँड स्पेलिंग. ओके, सो गणिताशी रिलेटेड किंवा भाषेशी रिलेटेड जे आहे, लँग्वेजशी रिलेटेड जे आहे, और परसेप्शन असेल. ओके, किंवा मेकिंग सेन्स ऑफ वर्ड, ऑल दिस फंक्शन्स कॅरीड बाय द पॅरायटल लोब ऑफ ब्रेन. ओके, नेक्स्ट लोब आहे ऑसिपिटल लोब. ऑसिपिटल लोब कॅरीड द व्हिजन फंक्शन. आणि लास्ट आहे दॅट इज टेम्पोरल लोब. ओके, सो टेम्पोरल लोब जनरली रिस्पॉन्सिबल फॉर मेमरी, अंडरस्टँडिंग अँड लँग्वेज. ओके, सो हे डिफरंट लोब्स आहेत ब्रेनचे की ते पर्टिक्युलर त्यांचं एक स्पेसिफिक फंक्शन्स प्ले करतात. ओके, सो इपिलेप्टिक सीझरमध्ये काय होणार आहे, की ह्या पर्टिक्युलर लोबमध्ये काय होणार आहे, नर्व फायरिंग जास्त झाल्यामुळे त्या लोबचं काम जे आहे ते काय होणार आहे, इम्पेअर होणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण इथे बघितलं की जेव्हा फ्रंटल लोबवर जेव्हा नर्व फायरिंग जास्त होणार आहे, सीझर्स येणार आहेत, दॅट रिझल्ट्स इन टू द इम्पेअरमेंट इन टू द फंक्शन्स ऑफ फ्रंटल लोब. ओके, सो फ्रंटल लोबचं जे काम आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स असेल, थिंकिंग, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, इमोशन्स, बिहेवियरल कंट्रोल, पर्सनॅलिटी. ओके, सो ऑल दिस फंक्शन्स कॅरीड बाय द फ्रंटल लोब. फ्रंटल लोबचं हे काम आहे. ओके, मग जेव्हा फ्रंटल लोब अफेक्ट होणार आहे तिथे नर्व फायरिंगचे डिस्चार्ज जास्त झाल्यामुळे हे जे त्याचे नॉर्मल फंक्शन्स आहेत ते काय होणार आहेत, अल्टर होणार आहेत. ओके, मग त्याच्यामुळे पर्सन जो आहे तो थिंक करू शकणार नाही, प्लॅनिंग करू शकणार नाही, ऑर्गनायझिंग त्याची कॅपॅसिटी जाणार आहे. ओके, सो ऑल दिस फंक्शन्स विच विल बी कॅरीड बाय द फ्रंटल लोब, ऑल फंक्शन्स आर गेट इम्पेअर्ड. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं झालं तर आपल्या घरामध्ये आपण बघतो की प्रत्येक पर्सनचं असं एक स्पेसिफिक काम असतं. ओके, मग जेव्हा एखाद्या पर्सन सपोज फॉर एक्झाम्पल जर आपण बघूया की आपल्या घरामध्ये आईचं काम काय असतं, जेवण करायचं काम आहे. ओके, प्रायोरिटी वर्क आहे तिचं जेवण करायचं. ओके, मग जेव्हा आपल्या घरामध्ये आई आजारी पडणार आहे दॅट रिझल्ट्स इन टू द ते जे जेवण करायचं काम आहे ते कुठेतरी हिंडर्ड होणार आहे. ओके,
किंवा वडील जर आजारी पडले तर त्यांचं काम काय असतं की बाहेर जॉबला जायचं आणि घरात पैसे आणायचे. ओके, सो ते जॉबला जाऊ शकत नाही आहेत. ओके, सो अशा पर्टिक्युलर पर्सनचं जे काम आहे स्पेसिफिक ते काय होणार आहे, अल्टर होणार आहे. ओके, तसंच इथे आहे की हे जे डिफरंट लोब्स आहेत, ब्रेनचे एरियाज जे आहेत ते स्पेसिफिक फंक्शन्स जे आहेत ते प्ले करतात. ओके, मग जेव्हा सीझर्स जे आहेत ते पर्टिक्युलर लोबवर अटॅक होणार आहे त्याचा, दॅट रिझल्ट्स इन टू द इम्पेअरमेंट ऑफ फंक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर लोब. ओके, सो इथे डिफरंट ऑसिपिटल लोबमध्ये जेव्हा सीझर्स येणार आहे दॅट रिझल्ट्स इन टू द विजन इम्पेअरमेंट. ओके, सो कारण का ऑसिपिटल लोबचं काम काय आहे, विजन आहे मेन फंक्शन. ओके, सो ड्यू टू द इपिलेप्टिक सीझर इन टू दॅट ऑसिपिटल लोब दॅट रिझल्ट्स इन टू द इम्पेअरमेंट ऑफ विजन. ओके, सो इपिलेप्टिक कंडिशनमध्ये काय होणार आहे, ब्रेनच्या ज्या पार्टवर इपिलेप्टिक सीझर्स आलेले आहेत त्या पार्टचं फंक्शन जे आहे ते काय होणार आहे, अल्टर होणार आहे. ओके, सो आपण जर क्लासिफिकेशन बघितलं इपिलेप्सीचं, दॅट हॅविंग अ 2 टाईप ऑफ इपिलेप्सी. ओके, फर्स्ट आहे पार्शियल और विच इज ऑल्सो नोन ॲज फोकल, and second is that generalized. Okay, so partial and focal which is related to a limited portion of brain. Okay, so आपल्याला माहिती आहे की ब्रेनमध्ये 2 हेमिस्फियर आहेत, राईट अँड लेफ्ट हेमिस्फियर. ओके, सो पार्शियल आणि फोकलमध्ये काय होतं, फक्त सिंगल साईडचा जो हेमिस्फियर आहे तो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल जो डिस्चार्ज आहे, इलेक्ट्रिकल करंट जो आहे तो काय होतो, डिस्टर्ब केला जातो. ओके, किंवा मोर नर्व फायरिंग दिसून येते. ओके, इन केस ऑफ जनरलाइज्ड, ओके, सो 2 टाईपचे सीझर्स मी ते तुम्हाला सांगितले, पार्शियल आहे आणि जनरलाइज्ड आहे. ओके, सो पार्शियलमध्ये बघितलेलं आहे आपण की त्या पर्टिक्युलर पर्सनचा जो स्पेसिफिक एरिया आहे की जिथे सीझर्स आलेले आहेत तो जो एरिया आहे तेवढाच तो भाग जो आहे ब्रेनचा काय होणार आहे, त्याचे फंक्शन्स जे आहेत ते इम्पेअर होणार आहेत. ओके, आयदर इट इज अ सिंगल हेमिस्फियर. ओके, सो 2 हेमिस्फियर आहे म्हणजे कोणता तरी एक हेमिस्फियर जो आहे तो काय होणार आहे त्याच्यामुळे अफेक्ट होणार आहे त्याच्यावर. ओके, इन जनरलाइज्ड टाईप ऑफ इपिलेप्सी, जनरलाइज्डमध्ये काय होतं तर व्होल म्हणजे जे दोन्ही हेमिस्फियर आहेत ब्रेनचे, व्होल एरिया ऑफ ब्रेन दॅट कुड बी अफेक्टेड विथ द हेल्प ऑफ इपिलेप्सिक अटॅक. ओके, सो दोन्ही ब्रेनमध्ये जे न्यूरोलॉजिकल फायरिंग आहे ते काय होणार आहे, दोन्ही ब्रेनच्या पार्टमध्ये हेमिस्फियरमध्ये न्यूरोलॉजिकल फायरिंग जे आहे ते इन्क्रीज होतं अँड दॅट रिझल्ट्स इन टू द इम्पेअरमेंट ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ both hemisphere of brain. Okay, so depending upon the area covered by the seizures, that result divided into the 2 types, that is partial or focal and generalized seizures. Okay, so partial मध्ये आहे simple, complex, partial with secondary generalization. जनरलाइज सीझरमध्ये आहे की ज्याच्यामध्ये होल ब्रेनचा एरिया जो आहे तो सीझरने अफेक्ट होतो, त्याच्यामध्ये अब्सेन्स सीझर आहे, मायोक्लोनिक सीझर आहे, क्लोनिक सीझर्स, टोनिक सीझर्स, टोनिक क्लोनिक सीझर्स अँड ॲटोनिक सीझर्स. ओके, सो आपल्याला हे टाईप जे आहे ते इन ब्रीफ बघायचे आहेत. सो इपिलेप्सी इज क्लासिफाईड इन टू अ फॉलोइंग क्लासेस. ओके, सो त्याच्यामध्ये आहे फर्स्ट जो आहे तो ग्रँड मल इपिलेप्सी आहे विच इज ऑल्सो नोन ॲज मेजर इपिलेप्सी. ओके, नेक्स्ट आहे टेम्पोरल लोब इपिलेप्सी, फोकल, कॉर्टिकल और जॅक्सोनियन इपिलेप्सी, मायनर इपिलेप्सी, पेटिटमल इपिलेप्सी, myoclonic type epilepsy and hypsarrhythmia. Okay, so these are the different types of epilepsy. आपल्याला each epileptic type in detail डिस्कस करायचं आहे. ओके, सो फर्स्ट आपण बघितला होता ग्रँड मल सीझर्स. ओके, सो ग्रँड मल सीझर्स कॉज अ लॉस ऑफ कॉन्शियसनेस अँड वायोलंट मसल कॉन्ट्रॅक्शन. ओके, सो ह्या सीझर्स ह्या इपिलेप्टिक कंडिशनमध्ये काय होतं, कॉन्शियसनेस जो आहे पर्सनचा तो लॉस होतो अँड वायोलेंट मसल कॉन्ट्रॅक्शन्स. ओके, सो मसल्सचे जे कॉन्ट्रॅक्शन आहे ते पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलमध्ये त्या वायोलेंट होतात. ओके, means uncontrollable muscle movements. Okay, so it is a type of seizure most people picture when they think about the seizures. Okay, so काही पर्सनमध्ये काय आहे ते जेव्हा सीझरबद्दल थिंक करायला सुरुवात करतात त्या वेळेला जनरली
सीझर्स जे आहेत ते काय होतात, ह्या टाईपचे ग्रँडमल सीझर टाईपचे सीझर्स जे आहेत ते अराईज होतात. ओके, सो ग्रँडमल सीझर ऑल्सो नोन ॲज जनरलाइज टोनिक क्लोनिक सीझर अँड इट्स कॉज्ड बाय अबनॉर्मल इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी थ्रू आउट द ब्रेन. ओके, सो ग्रँडमल सीझर जे आहेत विच इज कॉज ड्यू टू द अबनॉर्मल इलेक्ट्रिक ॲक्टिव्हिटी थ्रू आउट द ब्रेन. ओके, सो पूर्ण ब्रेनमध्ये जे ब्रेनचे जे नॉर्मल इलेक्ट्रिक कंडक्शन आहे ते काय होतं, काय केलं जातं तर अल्टर केलं जातं. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू द ग्रँडमल सीझर. ओके, ग्रँडमल सीझर्स हॅव 2 स्टेजेस, दॅट इज टोनिक फेज अँड क्लोनिक फेज. ओके, सो आपण बघितले आहे की ग्रँडमल सीझरला ऑल्सो टोनिक क्लोनिक सीझरसुद्धा म्हणतात. ओके, सो टोनिक फेज दॅट इज लॉस ऑफ कॉन्शियसनेस ऑकर अँड द मसल्स सडनली कॉन्ट्रॅक्ट अँड कॉजेस पर्सन टू fall down. This phase tends to last about 10 to 20 seconds. Okay, so हे जे सीझर्स आहे ग्रँडमल सीझर्स ते विच इज ऑल्सो नोन ॲज टोनिक क्लोनिक सीझर. ओके, म्हणजे टोनिक फेजसुद्धा पर्सनमध्ये होऊन जाते आणि क्लोनिक फेजसुद्धा होते. ओके, सो टोनिकमध्ये काय होतं तर पर्सन जो आहे तो कॉन्शियसनेस त्याचा लॉस करतो. मसल्स विच सडनली कॉन्ट्रॅक्ट अँड कॉजेस पर्सन टू फॉल. ओके, सो जे काही मसल्स आहेत ते काय होतात, सडन त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि ह्या पोझिशनला जर पर्सन उभा असेल तर तो पडण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त आहेत. ओके, दिस फेज टेज टू लास्ट अबाउट द 10 to 20 seconds. ओके, सो एकदा ग्रँडमल इपिलेप्टिक सीझर्स यायला सुरुवात केले तर ते फक्त 10 ते 20 मिनटासाठी येऊन जातात. ओके, नेक्स्ट फेज आहे दॅट इज क्लोनिक फेज. सो द मसल्स गो इन टू अ रिदमिक कॉन्ट्रॅक्शन्स अल्टरनेटिव्हली फ्लेक्झिंग अँड रिलॅक्सिंग. ओके, म्हणजे काय होतं मसल्स जो आहे तो फर्स्टली काय होतं रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अंदर जातो. ओके, अँड देन आफ्टर अल्टरनेटली फ्लेक्झिंग अँड रिलॅक्सिंग. ओके, म्हणजे धरून ठेवायचं सोडायचं, फ्लेक्झिंग रिलॅक्सिंग. ओके, आणि त्याचा जो कन्वर्जन्स युजली लास्ट फॉर लेस दॅन 2 minutes. ओके, सो क्लोनिक फेज जी आहे ती काय 2 मिनटापेक्षा कमी वेळेसाठी असते. टोनिक फेज जी आहे ती फक्त 10 ते 20 मिनटासाठी असते. ओके, टोनिक फेज झाली 10 ते 20 सेकंद, त्याच्यानंतर मग क्लोनिक फेजमध्ये पर्सन जातो विच इज लास्ट अप टू द 2 minutes. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ग्रँडमल टाईप ऑफ सीझर्स. ओके, सो तुम्हाला इथे डायग्राममध्ये दिसेल टोनिक आणि क्लोनिक. ओके, सो टोनिकमध्ये तुम्ही बघितलात तर मसल्स जे आहेत ते स्टिफ होतात, स्टेबल होतात. ताटच्या ताट पर्सन जो आहे तो त्याची बॉडी जी आहे ती होल्ड करून ठेवतो. ओके, क्लोनिकमध्ये काय होतं आहे अलॉंग विथ द ते जे काही बॉडीचे जे मसल्स आहेत ते ताट होतात अलॉंग विथ द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. ओके, सो जो जर्की मुवमेंट्स आहेत ते त्याचं एक साईन आहे, सिम्टम आहे की त्याच्यामध्ये पर्सन जो आहे तो त्याची बॉडी पूर्ण घट्ट होल्ड करून ठेवतो. आणि काय होतं क्लोनिक फेजमध्ये काय होतं ती जी घट्ट झालेली बॉडी आहे त्याच्यामध्ये जे आहे ते मसल्स मुवमेंट दिसायला सुरुवात होते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ग्रँडमल विच इज ऑल्सो नोन ॲज टोनिक क्लोनिक सीझर. ओके, नेक्स्ट इपिलेप्सीचा टाईप आहे दॅट इज टेम्पोरल लोब इपिलेप्सी. ओके, सो ऑफन ऑरा सिम्टम्स काय तिथे बघा, ऑफन ऑरा आहे, एक्सपिरियन्स फिलिंग्स आहेत, इमोशन्स सेन्सेशन, रायझिंग अप फ्रॉम स्टमक, हिअर व्हॉइसेस अँड स्मेल ऑर टेस्ट. ओके, सो सिम्टम्समध्ये काय सांगितलं आहे की पर्सन जो आहे तो ऑरा फील करायला सुरुवात करतो. ओके, म्हणजे त्याचं तो असं वेगळं जग असं जगामध्ये आजूबाजूच्या गोष्टी बघायला सुरुवात करतो. ओके, नेक्स्ट एक्सपिरियन्स फिलिंग्स. ओके, इमोशन्स सेन्सेशन रायझिंग अप फ्रॉम स्टमक, हिअर व्हॉइसेस अँड ऑड स्मेल्स ऑर टेस्ट. ओके, so all these are the symptoms of the temporal lobe epilepsy. So lip smacking is there, hard rubbing, shouting, laughing or feeding with buttons of clothes. Okay, so person मध्ये काय होतं लिप स्मॅकिंग दिसून येतं, हँड रबिंग वरचे सिम्टम्स दिसून येतात, शाउटिंग पर्सन ओरडायला सुरुवात करतो, हसायला सुरुवात करतो. ओके, अँड फिडिंग विथ बटन्स ऑफ क्लोथ्स. ओके, सो ऑल दीज आर द सिम्टम्स विच इज रिलेटेड टू द टेम्पोरल लोब इपिलेप्सी. ओके, सो दीज सीझर्स लास्ट अप टू 1 to 2 minutes. ओके, फक्त 1 ते 2 मिनटासाठी हे सीझर्स जे आहेत ते काय होतात
सीझर्स जे आहेत ते काय होतात, आढळून येतात. ओके, सो कन्फ्युजन अँड हेडॅक आफ्टरवर्ड्स. त्याच्यानंतर मग सीझर येऊन गेल्यानंतर काय होतं, कन्फ्युजन आणि हेडॅक जे आहे ते व्हायला सुरुवात होते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द टेम्पोरल लोब इपिलेप्सी. ओके, नेक्स्ट टाईप आहे दॅट इज जॅक्सोनियन इपिलेप्सी. ओके, सो फीचर्स ऑफ इपिलेप्सी ट्रॅव्हलिंग इन सम पार्ट ऑफ द बॉडी अलॉंग द आर्म अपवर्ड्स. जॅक्सोनियन मार्च इन द सेरिब्रल कॉर्टेक्स. इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी इज स्लोली मार्चिंग. ओके, सो इथे काय सांगितलं त्यांनी की जनरली जॅक्सोनियन एपिलेप्सीमध्ये काय होतं, सीझर्स जे आहेत ते येतात विच इज कॉज ड्यू टू द अनयुज्युअल इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी दॅट अफेक्ट्स ओनली अ स्मॉल एरिया ऑफ द ब्रेन अँड द पर्सन मेंटेन्स अ अवेअरनेस ड्युरिंग द सीझर्स. ओके, सो जेव्हा जॅक्सोनियन इपिलेप्सी लाईक कंडिशन्स असते तेव्हा पर्सन जो आहे तो काय असतो, अवेअर असतो. ओके, त्याचा जो कॉन्शियसनेस आहे तो रिमेन असतो. फक्त काय होतं आहे तर सीझर्स येतात अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी जी आहे ब्रेनची नॉर्मल ती इन्क्रीज होते, इम्पेअर होते. ओके, अँड दॅट अफेक्ट्स अ स्मॉल एरिया ऑफ द ब्रेन. ओके, सो द पर्टिक्युलर ब्रेनमध्ये स्मॉल एरिया, एखादाच एरिया जो आहे ते कवरअप करण्याची कॅपॅसिटी जी आहे ती कोणाची असते, जॅक्सोनियन इपिलेप्सीमध्ये. ओके, सो द मोटार अँड सेन्सरी जॅक्सोनियन इपिलेप्सी कॅन बी प्रेझेंट. ओके, so all this impairment into a nerves which is related to motor or sensory nerve. Okay, so जो काही हे असेल नर्वचं जे पीठ असेल ते आपण ॲडजस्ट. ओके, सो सॉरी एव्हरीवन, जनरली जॅक्सोनियन इपिलेप्सी जी आहे ती आपण बघितलेलं आहे की ब्रेनमध्ये शॉर्ट एरियामध्ये और पर्टिक्युलर एरियामध्ये जे आहे ते इलेक्ट्रिकल फायरिंग, इलेक्ट्रिकल जी ॲक्टिव्हिटी आहे ब्रेनची ती इन्क्रीज होते आणि त्याच्यामुळे ते पर्टिक्युलर बॉडीचं जे फंक्शन्स आहेत ते अल्टर होतं. ओके, आणि ह्या एपिलेप्टिक कंडिशनमध्ये पर्सनची जी पर्सनचं जे अवेअरनेस आहे, कॉन्शियसनेस आहे ते रिमेन असतं. ओके, सो जॅक्सोनियन इपिलेप्सी जी आहे ती दोन टाईपची असू शकते, मोटार अँड सेन्सरी. ओके, सो मोटार नर्व्ज आहेत किंवा सेन्सरी नर्व्ज आहेत त्या डॅमेज होऊन त्यांचे जे इलेक्ट्रिक फायरिंग जे आहे ते डॅमेज होऊन दॅट रिझल्ट्स इन टू अ जॅक्सोनियन इपिलेप्सी. ओके, नेक्स्ट टाईप आहे इपिलेप्सीचा दॅट इज अब्सेन्स सीझर्स. ओके, सो ह्या टाईपमध्ये काय होतं तर सीझर्स जे आहेत ते अब्सेन्स आहेत. ओके, म्हणजे सीझर्समध्ये जी मूवमेंट आहे पटापट जे अदर सिम्पटम्स आहेत ते काय केले जातात, अल्टर केलेले आहेत. ओके, दिस अब्सेन्स सीझर्स अल्सो नोन ॲज मायनर इपिलेप्सी, पेटिटमल इपिलेप्सी. ओके, सो अब्सेन्स सीझर विच अल्सो नोन ॲज मायनर इपिलेप्सी अँड पेटिटमल इपिलेप्सी. ओके, सो एक्झाममध्ये हे टाईप्स विचारले गेलेले आहेत. ओके, सो त्याचे जे जी नावं आहेत, सिनॉनिम्स जे आहेत ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, सो इथे तुम्ही बघितलात तर अब्सेन्स सीझरला मायनर इपिलेप्सीसुद्धा म्हणतात, पेटिटमल इपिलेप्सीसुद्धा म्हणतात. ओके, सो एक्झाममध्ये अब्सेन्स सीझर म्हणून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा मायनर इपिलेप्सी म्हणून विचारला जाऊ शकतो किंवा पेटिटमल इपिलेप्सीज म्हणून विचारला जाण्याची शक्यता आहे. ओके, सो हे तुम्हाला सगळे जे आहेत त्या कन्सेप्ट समजून घेऊन लक्षात ठेवायचे आहेत. ओके, सो जनरली अब्सेन्स सीझर विच इज प्रिव्हॅलंट विथ द चिल्ड्रन्स. ओके, सो जनरली चिल्ड्रन्समध्ये अब्सेन्स सीझर्स लाईक इपिलेप्सी दिसून येते विच लास्ट अबाउट टू 1 or 2 minutes. ओके, सो अब्सेन्स सीझर और मायनर और पेटिटमल इपिलेप्सिक अटॅक जेव्हा पेशंटला येणार आहे, चिल्ड्रनला येणार आहे विच लास्ट अप टू द 1 to 2 minutes. ओके, सो 1 ते 2 मिनटासाठी फक्त हा जे सीझर्स आहेत त्या काय होतात, दिसून येतात. ओके, सो मोमेंटरी लॉस ऑफ कॉन्शियसनेस, patient apparently freezes and stares in one direction, no muscular component or little bilateral jerking. ओके, सो पर्सन जो आहे त्याचं काय होतं, मोमेंटरी लॉस ऑफ कॉन्शियसनेस. ओके, सो जे मुवमेंट जे आहेत त्याचा जो कॉन्शियसनेस आहे बॉडीचा तो लॉस होतो. ओके, म्हणजे पर्सन जो आहे त्याची मुवमेंट जी आहे ती टोटली इनिबिट केली जाते, स्टॉप केली जाते. ओके, पेशंट ॲपरंटली फ्रीजेस अँड स्टेअर्स इन वन डायरेक्शन. पेशंट काय होतो, जसं आहे त्या कंडिशनला फ्रीज होतो आणि फक्त एकाच डायरेक्शनमध्ये स्टेअर करत राहतो, बघत राहतो. ओके,
नो मस्क्युलर कंपोनंट्स ऑर लिटल बायलॅटरल जर्किंग. ओके, सो काही काही पेशंटमध्ये मस्क्युलर जर्किंग जे आहे ते दिसून येतं किंवा काही काही पेशंटमध्ये जर्की मुवमेंट ज्या आहेत मसल्सच्या त्या दिसून येत नाहीत. ओके, सो EEG शोज द कॅरेक्टरिस्टिक्स 3 सायकल पर सेकंड, स्पाइक अँड वेव पॅटर्न्स. ओके, सो ह्या पर्टिक्युलर सीझर्समध्ये जो EEG आहे, ओके, तो काय होतो, नॉर्मल येतो. ओके, सो जसं जसं 3 सायकल्स पर सेकंड स्पाइक अँड वेव्स पॅटर्न जो आहे तो नॉर्मल दिसून येतो इन अब्सेन्स सीझर. ओके, सो अब्सेन्स सीझरमध्ये त्याचे सिम्टम्स आपण काय बघितले, तर पर्सनचा जो मुमेंटरी जी आहे म्हणजे मसल मुवमेंट करायचा जो कॉन्शियसनेस आहे तो लॉस्ट होतो. पेशंट फ्रीज होतो, स्टेअर्स इन वन डायरेक्शन, नो मस्क्युलर कंपोनंट और लिटल बायलॅटरल जर्किंग इज देअर. ओके, so absence and petimal seizures are the most common type of seizures in preschool, primary and elementary age of student. ओके, जसं आपण बघितलेलं आहे की चिल्ड्रन्समध्ये ह्या टाईपची एपिलेप्सी दिसून येतात. सो ॲट द एज ऑफ प्री स्कूल, प्रायमरी और एलिमेंटरी एज असे स्टुडंट्स आहे तेव्हा जनरली देर विल बी अ चान्सेस ऑफ इन्क्रीज द सीझर, absence seizures. ओके, द कॅरेक्टराइज्ड बाय ब्रीफ स्टेअर, glazed look on the face, may appear to be a daydreaming, unaware of their surrounding. ओके, सो पेशंट काय असतो, लक्ष म्हणजे काय बोलतात त्याला, टक लावून बघत राहतो. ओके, ग्लेज्ड लुक ऑन द फेस. ओके, ॲपियर टू बी अ डे ड्रीमिंग, अनअवेअर ऑफ देअर सराउंडिंग. ओके, सो तो स्वप्नांच्या जगामध्ये निघून जातो आणि सराउंडिंगला काय चालू आहे ते त्याचं अवेअरनेस नसतं. ओके, सो लास्ट जस्ट अ मॅटर ऑफ अ सेकंड्स बट मे ऑकर हंड्रेड्स ऑफ टाइम्स अ डे इन लेफ्ट अनट्रीटेड. ओके, सो जनरली काही फक्त सेकंड्ससाठी अब्सेन्स सीझर दिसून येतात. ओके, बट त्याची जर ट्रीटमेंट घेतली नाही तर मग 100 म्हणजे दिवसातून 100 वेळा हे इपिलेप्टिक्स अटॅक येण्याचे चान्सेस जे आहेत चिल्ड्रन्समध्ये ते दिसून येतात. ओके, स्टुडंट इज अनेबल टू प्रोसेस एनी इन्फॉर्मेशन ड्युरिंग द टाईम द सीझर लास्ट, रिझल्टिंग इन अकॅडमिक डिफिकल्टी. ओके, सो जनरली चिल्ड्रनमध्ये हे सीझर्स दिसून येतात. सो जनरली चिल्ड्रन्समध्ये दिसून आल्यामुळे काय होणार आहे, प्रोसेस एनी इन्फॉर्मेशन ड्युरिंग द टाईम ऑफ सीझर्स लास्ट, रिझल्टिंग इन अकॅडमिक डिफिकल्टी. ओके, सो त्या टाईम पिरियडमध्ये जो काही स्टडी तो चिल्ड्रन करणार आहे तो त्याच्या लक्षात न राहिल्यामुळे काय होणार आहे, अकॅडमिक डिफिकल्टीज येण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त असतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं जर पेपर सुरू असेल आणि त्याच्यामध्ये जर त्याला अशा टाईपचं इपिलेप्टिक अटॅक आला तर त्याच्यामध्ये त्याच्या अकॅडमिक जे आहे त्याच्यामध्ये डिफिकल्टीज किंवा येण्याचे जे चान्सेस आहेत ते जास्त असतात. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट टाईप ऑफ इपिलेप्सी, दॅट इज मायोक्लोनिक. ओके, सो सडन क्लोनिक, दॅट इज जर्क मुवमेंट ऑफ द लिम्स, फेस और ट्रंक. ओके, सो इथे काय होतं आहे, सडन क्लोनिक लाईक जर्की मुवमेंट्स ऑफ लिम्स, फेस अँड और ट्रंक. ऑब्जेक्ट्स फॉल फ्रॉम द हँड ॲज इफ it is thrown away. Okay, so due to the sudden clonic, that is jerky movement of limbs, that results into the जे काय हातात आहे ते हातातून फेकलं जातं. ओके, फ्लाइंग सॉसर इपिलेप्सी, सो दॅट्स वाय इट इज ऑल्सो नोन ॲज फ्लाइंग सॉसर इपिलेप्सी. ओके, सो इथे काय होणार आहे की लिम्स जे आहेत, फेस और ट्रंकचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये काय होतं, जर्की मुवमेंट्स येतात. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ पर्सन कांट होल्ड अन ऑब्जेक्ट इन टू हिज हँड अँड दॅट रिझल्ट्स इन टू द तो जो ऑब्जेक्ट जो आहे तो काय होणार आहे, हातातून पडण्याचे चान्सेस आहेत. अँड त्याच्यामुळे ह्या एपिलेप्सीला जनरली फ्लाइंग सॉसर इपिलेप्सी असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट टाईप आहे हिप्सारिथमिया. Okay, so infantile spasm are believed to reflect abnormal interactions between the cortex and brain stem structures. Focal lesions early in the life may secondarily affect other sites in the brain, and hypsarrhythmia may present
this abnormal activity arising from the multiple brain site. Okay, so काय होतं, infantile spasm are believed to reflect a abnormal interaction between कॉर्टेक्स अँड ब्रेन स्टेम स्ट्रक्चर. ओके, सो जनरली कॉर्टेक्स आणि ब्रेन स्टेमचा जो रिजन आहे त्याच्यामध्ये काय होतं, जे रिफ्लेक्स जे आहे त्यांची अबनॉर्मल ॲक्टिव्हिटी दिसून येते. ओके, फोकल लिजन्स अर्ली इन द लाईफ मे सेकंडरी इफेक्ट अदर साइट्स इन द ब्रेन. ओके, सो पर्टिक्युलर एरियामध्ये हे जे हिप्सारिथमिया लाईक एपिलेप्सी आहे ती दिसून येते. That represents the abnormal activity arising from the multiple brain site. Okay, so ब्रेनचे जे साईट्स आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल साईटमध्ये हिप्सारिथमिया लाईक इपिलेप्सिक कंडिशन्स अराईज होऊ शकते. ओके, सो द फ्रिक्वेंट ऑनसेट ऑफ इन्फंटाईल स्पाझम इन इन्फन्सी सजेस्ट दॅट an immature central nervous system may be important in the pathogenesis. The brain adrenal axis also may be involved. Okay, so generally infants मध्ये ही epilepsy दिसून येते ड्यू टू द immature central nervous system. Okay, so central nervous system well developed नसल्यामुळे there will be a chances of hypsarrhythmia like epileptic conditions. Okay, so one theory states that the effect of the different stressor in the immature brain produces an abnormal excessive secretion of corticotropin releasing hormone that causing the spasm. Okay, सो हे जे स्पाझम आहेत, सीझर्स जे आहेत, मसल्स कॉन्ट्रॅक्शन्स वगैरे हे कशामुळे होत आहे, ड्यू टू द इमॅच्युअर ब्रेन प्रोड्युसेस अँड अबनॉर्मल एक्सेसिव्ह सिक्रेशन ऑफ कॉर्टिकोट्रॉपिन. ओके, सो कॉर्टिकोट्रॉपिन ह्या हार्मोनचं एक्सेसिव्ह सिक्रेशन झाल्यामुळे दॅट रिझल्ट्स इन टू द स्पाझम इन टू अ ब्रेन. ओके, ब्रेनमध्ये स्पाझम होतात अँड दॅट रिझल्ट्स इन टू द हिप्सारिथमिया. ओके, स्पाझम इट इज नथिंग बट द कॉन्ट्रॅक्शन. ओके, सो आता आपण नॉर्मल जे आहे आता आपण जे ऑलरेडी बघितलेले आहेत ते काय आहेत, डिफरंट टाईप्स बघितलेले आहेत इपिलेप्सीचे. ओके, सो इपिलेप्सी मेनली 2 टाईपमध्ये डिवाईड झालेला आहे, फोकल आणि दुसरा आहे तो जनरलाइज्ड आहे. ओके, त्याच्यानंतर आपण त्याचे सब टाईप्समध्ये बघितलेले आहेत, डिफरंट टाईप ऑफ इपिलेप्सी बघितलेले आहेत. ओके, नेक्स्ट आपण बघूया की नॉर्मल जे सिनॅप्टिकचे ट्रान्समिशन आहे म्हणजे नर्व इम्पल्सचे और न्यूरोनल फायरिंग जी केली जाते ती नॉर्मली कशी होते. ओके, सो फर्स्टमध्ये शो केलेला आहे इनिबिटरी, सेकंड जो आहे बी दॅट इज एक्सायटेटरी. ओके, सो जेव्हा इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर रिलीज होऊन त्यांच्या रिसेप्टरला बाइंड होणार आहे तेव्हा इनिबिटरी रिस्पॉन्स कॅरी केला जाणार आहे. ओके, आणि जेव्हा एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर रिलीज होऊन ते त्यांच्या रिसेप्टरला बाइंड होणार आहे तेव्हा त्याचा रिझल्ट काय असणार आहे, तर एक्सायटेटरी रिस्पॉन्स दिसून येणार आहे. ओके, सो जर फर्स्ट आपण बघितलं इनिबिटरी ट्रान्समीटर तर त्याच्यामध्ये कसं होतं आहे, तर प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये काय आहे की गाबा हे इनिबिटरी न्यूरो ट्रान्समीटर आहे. ओके, सो गाबा हे वेसिकल्समध्ये असतात, कॅल्शियम चॅनल ॲक्टिवेट होतो, त्याची एंट्री आतमध्ये झाल्यामुळे वेसिकल्स जे आहेत ते बर्स्ट होतात, फुटतात. ओके, इन सिनॅप्टिक क्लेफ्ट. ओके, सो 2 न्यूरॉन्सच्या मध्ये हेड अँड टेलच्या मध्ये जे पोर्शन आहे त्या क्लेफ्टमध्ये जे आहे ते न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होतं. ओके, त्याच्यानंतर ते जे न्यूरो ट्रान्समीटर आहे विच गेट कॅरीड बाय द गाबा रिसेप्टर्स. ओके, सो ते जो गाबा रिलीज झालेला आहे तो जाऊन त्याच्या रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहे. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू द ओपनिंग ऑफ क्लोरीन चॅनल. ओके, सो एकदा गाबा ए रिसेप्टरला बाइंड झाला तर काय होणार आहे, क्लोरीन चॅनल ओपन होणार आहे. ओके, क्लोरीन चॅनलचं इफ्लक्स आतमध्ये वाढल्यामुळे आतली निगेटिव्हिटी और पॉवर जी आहे, आतली जी इलेक्ट्रिक करंट जो आहे तो काय होणार आहे, क्लोरीन चॅनल जास्त आता असल्यामुळे निगेटिव्हिटी जी आहे ती निगेटिव्ह चार्ज जास्त आल्यामुळे इन्क्रीज होणार आहे. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू द हायपरपोलरायझेशन. ओके, जेव्हा हायपरपोलरायझेशन होणार आहे दॅट रिझल्ट्स इन टू द स्टॉपेज ऑफ इम्पल्स कंडक्शन. ओके, सो जे काही इम्पल्स जे आहेत ते स्टॉप केले जातात. ओके, and that results into the malfunctioning of that particular organ. ओके, नेक्स्ट आहे एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर, त्याच्यामध्ये ग्लुटामेट आहे. ओके, सो कॅल्शियम चॅनलच्या एंट्रीमुळे काय होणार आहे, ग्लुटामेट जे वेसिकल्समध्ये आहेत, वेसिकल्स बर्स्ट होणार आहे, ग्लुटामेट रिलीज होणार आहे. ओके, ते जे ग्लुटामेट आहे ते कशाला, NMDA रिसेप्टरला, डिफरंट जे अंपा रिसेप्टर असेल. ओके, किंवा डायरेक्ट जे सोडियम कॅल्शियम चॅनल्स आहेत त्यांच्यामध्ये
AMPA रिसेप्टर्स आहे आणि NMDA रिसेप्टर्स आहे याला जाऊन बाइंड होणार आहे आणि त्याच्यामुळे कॅल्शियम आणि सोडियमची एंट्री जी आहे ती आतमध्ये होणार आहे. ओके, सो मोर पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे व्होल्टेज गेटेड आयन चॅनल्समुळे काय होणार आहे, त्यांचं ॲक्टिवेशन होणार आहे. पॉझिटिव्ह आयन्स जे आहेत त्यांची एंट्री आतमध्ये होणार आहे. ओके, ड्यू टू द ॲक्शन पोटेन्शियल. ओके, ॲक्शन पोटेन्शियल जनरेट झाल्यामुळे काय होणार आहे, इम्पल्सचं कंडक्शन आहे ते प्री सिनेप्टिकमधून पोस्ट सिनेप्टिकमध्ये होणार आहे. ओके, आणि असा जो मेसेज आहे तो डिफरंट न्यूरॉन्स जे आहेत ते एकमेकांकडे कॅरी करायचं काम करणार आहेत. ओके, and that results into the muscle contraction or the conduction of or regulation of the impulse from the multiple neurons. Okay, so हे झालं नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द एक्साइटेटरी अँड इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर इनटू अवर बॉडी. ओके, सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. ओके, सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये इन ब्रीफ समजून घेऊया. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे इपिलेप्सी म्हणजे काय. ओके, सो आपण इपिलेप्सी जी आहे ती इपिलेप्सी जी कन्सेप्ट आहे ती इन ब्रीफ समजून घेतलेली आहे. ओके, सो इपिलेप्सी इट इज नथिंग बट द न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स. ओके, सो न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स विच इज जनरली कॅरेक्टराइज्ड बाय सीझर्स. ओके, सीझर्स म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, तर सीझर्समध्ये म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, तर सडन ऑर अनकंट्रोल इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्सेस इन टू द ब्रेन. ओके, सो ब्रेनचं जे इलेक्ट्रिकल फंक्शन्स आहे त्याच्यामध्ये सडन अँड अनकंट्रोल इन्क्रीज होतं अँड दॅट रिझल्ट्स इन टू द इन्क्रीज इन टू द नर्व फायरिंग. ओके, सो त्या त्याचे सिम्टम्स काय आहेत, काय काय चेंजेस होतात त्याच्यामुळे, बिहेवियरल चेंजेस आहे, मुवमेंटमध्ये चेंजेस होतात, पर्सनच्या फिलिंग्समध्ये चेंजेस होतात, पर्सनच्या कॉन्शियसनेसमध्ये चेंजेस होतात. ओके, सो ऑल दिस विच इज रिलेटेड टू द सीझर्स. ओके, नेक्स्ट आपण बघितलेलं आहे की डिफरंट सिम्टम्स बघितलेले आहेत, डिफरंट कॉजेस बघितलेले आहेत आपण एपिलेप्सीचे. ओके, देन आपण बघितलेलं आहे की ब्रेनचे जे डिफरंट फंक्शन्स आहेत ओके ते कसे अल्टर केले जातात इन इपिलेप्सीमध्ये नक्की काय होतं. ओके, नेक्स्ट आपण त्याचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे आणि त्याचे टाइप्स जे आहेत ते इन ब्रीफ आपण डिस्कस केलेले आहेत. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण विचार केला तर इपिलेप्सीची डेफिनेशन एक्झाममध्ये विचारले गेलेली आहे. ओके, त्याच्यानंतर हे जे डिफरंट टाइप्स आपण बघितलेले आहेत इपिलेप्सीचे ते सुद्धा एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. ओके, नेक्स्टली आपल्याला जर बघायचं झालं तर सीझर्स जे आहे ही सुद्धा कन्सेप्ट जी आहे ती एक्झाममध्ये विचारली गेलेली आहे. ओके, सो ऑल कन्सेप्ट जे आहेत बेसिक जे आहे ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ओके, एकदा हे तुम्हाला फिक्स व्यवस्थित समजलं की पुढचा जो अँटी इपिलेप्टिक हा जो पार्ट आपण ह्या चॅप्टर अंडर घेणार आहोत अँटी इपिलेप्टिक ड्रग हे समजायला तुम्हाला सोपं जाणार आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबते. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जी आहे ती कंटिन्यू करणार आहोत. ओके, तुम्हाला जर आजच्या लेक्चरमधला कोणता पॉईंट जर समजला नसेल, तुमची काही क्युरी असेल तर तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. ओके, सो हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.